अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर हे मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मंदिराच्या समोर एक प्राचीन वास्तू आहे ते आपण पाहूया। ही प्राचीन वास्तू खरं तर याला खूप मोठा इतिहास आहे। या वास्तूला आपण बघू शकता, एखादा किल्ला गड जसा असतो त्या पद्धतीने याची रचना आहे। आणि या ठिकाणी शिंगणापूरमध्ये दर्शनासाठी आलेला प्रत्येक भाविक या ठिकाणी खरं तर भेट देऊन जातो। आणि या अशा ऐतिहासिक स्मारकांचं जतन होणं ही काळाची गरज आहे, कारण या गोष्टी जतन केल्या तर आता नवीन पिढीतील मुलांना किंवा लहान बालकांना याची माहिती समजेल की या वास्तूचं महत्त्व काय आहे आणि या वस्तूंचं महत्त्व खरं तर त्यांच्या लक्षात येणं सध्या गरजेचं आहे। मात्र आता अलीकडे जे भाविक आहेत ते दर्शनासाठी येत आहेत ते या वास्तूचा उपयोग काय करतात ते आपण पाहूया। चला, या ठिकाणी ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावरती खरं तर इथं शिलालेख आहेत आणि हे शिलालेख म्हणजे संस्कृत मध्ये आहेत ते, आणि त्या शिलालेखांचा काहीतरी अर्थ होतोय, पण हा अर्थ समजणं सध्या गरजेचं आहे। आपण जो हा शिलालेख पाहतोय तोच हा शिलालेख आहे, पण या शिलालेखाला ओलांडून अनेक भाविक खरं तर या वास्तूमध्ये जात असतात। आता सध्या ही वास्तू आपण बघूया की बरीच जीर्ण झाल्याचं, त्यानंतर या ठिकाणी खरं तर गवत वगैरे उगवलेलं आहे, झाडं झुडपं आहेत। आणि जे भाविक खरं तर यात्रेसाठी येतात, दर्शनासाठी येतात, ते नक्की काय करतात तर अशा वास्तूचं जे पावित्र्य आहे ते पावित्र्यात खरं तर राखलं पाहिजे। मात्र आपण बघू शकता ते भाविक खाद्यपदार्थ, पाण्याच्या बाटल्या असतील, शीतपेयाच्या बाटल्या असतील, त्या अशा टाकून देतात। खरं तर हे चुकीचं आहे। या वास्तूमध्ये आत आल्यानंतर खरं तर दगडी अशी सुंदर इमारत दिसते, पण खरं ही इमारत अतिशय म्हणजे प्राचीन काळातील आहे। आणि याचं जे काम आहे ते आखीव रेखीव खूप चांगलं आणि सुंदर असं काम आहे। आत शंभू महादेवाची पिंड आहे, मोठमोठे खांब आहेत। खरं तर या खांबावरती सुद्धा अनेकांनी कोणी गावाचं नाव लिहिलंय, कोणी व्यक्तीचं नाव लिहिलंय, कोणी त्याच्यामुळे बदाम काढलेला आहे। म्हणजे हे दुर्दैव म्हणावं लागेल अशा वास्तूंना। खरं तर पावित्र्य असणाऱ्या ठिकाणी अशा गोष्टी करणं खरं तर चुकीचं आहे। या ठिकाणी आपण दुसरी इमारत पाहू, जे पूर्व बाजूला एक इमारत आहे, पूर्णपणे नावं, काही मुलींची नावं, काही आक्षेपार्ह चिन्ह इथं काढलेले आहेत। खरं तर भाविकांनी किंवा ह्या ठिकाणी अनेक जण दर्शनासाठी येतात, पाहण्यासाठी येतात, मात्र त्या ठिकाणी असं विद्रुपीकरण करणं हे मात्र चुकीचं आहे। आणि खरं अशा गोष्टींचं जतन होणं गरजेचं आहे। हे जतन जर झालं तर पुढच्या पिढीला हा इतिहास आपल्याला समजेल, कारण याची रचना अतिशय सुरेख आणि सुंदर केलेली आहे। पलीकडे आपण बघू शकता संपूर्ण दगडी कमान असणाऱ्या या ठिकाणी पूर्णपणे शिखर शिंगणापूरचा परिसर दिसेल अशी सुद्धा व्यवस्था इथून केलेली आहे। पुढं पुष्कर तलाव आहे, त्याचबरोबर नातेपुते शहर आहे, आणि संपूर्ण शिखर शिंगणापूरचा परिसर इथून दिसतोय ते आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहू शकतो। पश्चिम बाजूच्या साईडला जी दक्षिण बाजू आहे त्या दक्षिण बाजूतून शिंगणापूरच्या पलीकडे असणारा जो परिसर आहे तर तो परिसर आपण पाहू शकता। इथून पलीकडे गेल्यानंतर म्हणजे या ठिकाणावरून नक्की ज्यावेळी बांधकाम केलं त्यावेळी या ठिकाणावरून जी टेहाळणी होत होती ती टेहाळणी करण्याची ही जागा आहे। आपण बघू शकता हा पूर्णपणे चिंचोळा असा भाग आहे, लहानशी वाट पण दिसते आपल्याला। तिथपर्यंत गेल्यानंतर पूर्ण परिसराचं विलोभनीय दृश्य आपल्याला पाहायला मिळत होतं। पश्चिम बाजूला आपण बघूया। आता या ठिकाणच्या वास्तूच्या पलीकडची बाजू म्हणजे पश्चिम बाजू बघूया। अतिशय डोंगराळ प्रदेश असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं या दऱ्या, त्या दऱ्यात पडलेला सूर्यप्रकाश आणि त्याच्यावरच जे गवत आहे ते अतिशय चमकदार दिसत आहे। खरं तर हे दृश्य इतकं विलोभनीय दिसतंय आणि याच दृश्याचा उपयोग या ठिकाणावरून पाहणीसाठी केला जात होता। पलीकडे शेतकऱ्यांची शेती आहे, त्यानंतर तो घाट रस्ता दिसतोय। त्यामुळे खरं तर इथं काळाची गरज म्हणून वन संवर्धन, वृक्षारोपण होणं गरजेचं आहे। कारण आपण जर हा भकास परिसर पाहिला तर त्या ठिकाणी तितकीच दाहकता आपल्याला दिसून येते। त्यामुळं अशा वास्तूंचं पावित्र्य राखण्यासाठी एकतर त्या वास्तू स्वच्छ ठेवल्या पाहिजेत, त्या ठिकाणचं पावित्र्य तरच राखलं जाईल। आणि त्याच्या सभोवताली असणारा जो मोकळा परिसर आहे त्या ठिकाणी
काही सामाजिक संस्था असतील किंवा काही शैक्षणिक संस्था असतील, यांनी या ठिकाणी जर वृक्षारोपण केलं तर या परिसराचं खूप महत्त्व वाढेल आणि भविष्याच्या दृष्टीनं ते दिसायला अतिशय चांगलं दिसेल. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, शिंगणापूर.